बापरे, आज तर स्वयंपाकाला खूपच लेट झाला. सकाळी उठायला थोडा उशीर झाल्यामुळं आज 100% स्वयंपाकाला लेट होणारच याची तर मला गॅरंटी होतीच. आणि त्यात आज सणाचा दिवस म्हणजे पोळ्या, आणि पोळ्यांचा स्वयंपाक म्हणजे नुसता राडाच. तसा मी काही जास्त राडा होऊन देत नाही. पटपट डाळ शिजवून घेऊन त्याची येळवणी काढून घेतली आणि लगेचच मसाल्याची तयारी करून घेतली. राहू मॅडमची आंघोळ झाली होती, त्यामुळे तिला तेल लावून घेतलं. लाईटचा विषय खूपच होतोय, त्यामुळे सगळ्यात आधी मसाला करून घेतला. पुरण करण्यासाठी गुळ खिसून घेतला. रावी स्वतः तर गुळ खातच होती, पण तिचं म्हणणं होतं की आईबाबांनी सुद्धा खाल्लाच पाहिजे. तिची मस्ती काय चालूच असते. मी लगेच पुरण करायला घेतलं. पुरणपोळीच्या स्वयंपाकात सगळ्यात व्यापाचं काम म्हणजे हे आहे. पुरण करतच होते तेवढ्यात रावीने काहीतरी लावून घेतलं. त्याची दिवसभर अशीच धडपड काही ना काहीतरी चालू असते. बरं चला, मी तुम्हाला आज पीठ मळायची नवीन पद्धत सांगते. कोणाकोणाकडे असं मळतात हे मला नक्की सांगा. गव्हाच्या पिठात हळद मीठ टाकून ओबडधोबड गोळा मळून घ्यायचा आणि त्यात डायरेक्ट एक तांब्यावर पाणी ओतून ठेवायचं आणि ते पीठ तसंच अर्धा तास मुरत ठेवायचं. पीठ मुरते तेवढ्यात मी भात लावून घेतला आणि लगेच आमटी करायलाही घेतली. कटाची आमटी दिसायला खूपच खतरनाक दिसते. आमटी झाल्यावर मुरायला ठेवलेलं पीठ घेतलं, त्यातलं सगळं पाणी ओतून टाकायचं आणि पीठ चांगलं ठेचून घ्यायचं आणि मग पोळ्या करायला घ्यायच्या. ही पद्धत काय माझ्या माहेरी नव्हती, मी इथं सासरी आल्यावरच शिकले आणि अशा पद्धतीने पोळ्या छानही होतात म्हणून मी हीच पद्धत वापरते. मस्त पोळ्या करून घेतल्या. आज आमच्या इकडे वौसायला जाते, त्याचीच तयारी करत होते. तेवढ्यात रावी मॅडमनी काम वाढवून ठेवलं. वौसायला जाण्यासाठी मी काय काय घेतलं, मी कसली साडी घातली होती हे सगळं बघण्यासाठी नेक्स्ट पार्ट नक्की बघा. चला तर मग भेटू उद्या नेक्स्ट पार्ट मध्ये.